नमस्कार मंडळी, आपल्या शिवहिंदवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरामध्ये लगबग असते, ती म्हणजे वाळवण्याच्या पदार्थांची। आज आपण बघणार आहोत रेशनच्या गव्हापासून बनवलेली खुसखुशीत आणि तेलात टाकल्यावर चौपट फुगणारी पारंपरिक चुलीवरची कुरडई। ही रेसिपी मी अगदी सोप्या पद्धतीने आणि काही खास टिप्ससह सांगणार आहे, ज्यामुळे तुमची कुरडई कधीच लाल पडणार नाही। चला तर मग सुरुवात करूया। आज आपण थोडक्या नाही तर तब्बल 2 पायली गव्हाच्या कुरडई कशी बनवायची ते बघणार आहोत। घरामध्ये गहू भिजवतानाचा व्हिडिओ मला घेता आला नाही, पण काळजी करू नका, मी तुम्हाला तोंडी सांगते की त्यांनी काय केलं। त्यांनी 2 पायली रेशनचा गहू स्वच्छ धुवून 3 दिवस पाण्यात भिजत घातला होता आणि रोज सकाळी त्याचं पाणी बदललं होतं। आज 4था दिवस आहे आणि आता आपण याचा चीक काढण्यास सुरुवात करणार आहोत। मंडळी, पूर्वीच्या काळी पाटावर वंटा किंवा दगडी जातं वापरून गहू वाटले जायचे, पण आता काम सोपं करण्यासाठी आपण मिक्सरचा वापर करणार आहोत। 2 पायली गहू असल्यामुळे आपण थोडे करून ते वाटून घेऊया। गहू वाटताना त्यात थोडं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून गव्हाचा चीक व्यवस्थित मोकळा होईल। मिक्सर खूप जास्त वेळ सलग चालू नका, नाहीतर गव्हाचा कोंडा जास्त बारीक होईल आणि चीक गाळण्यास त्रास होईल। फक्त पल्स मोडवर किंवा थोडा वेळ फिरून गहू फक्त फोडून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे गव्हाचा फक्त वरचा पापुद्रा वेगळा झाला पाहिजे आणि आतला पांढरा चीक बाहेर आला पाहिजे। आता वाटलेला गहू आपण एका मोठ्या घमेल्यात काढलेला आहे, त्यात भरपूर पाणी घालून आपल्याला हा चीक हाताने चांगला चोळून घ्यायचा आहे। बघा, हाताने चोळल्यामुळे गव्हाचा पांढरा अंश चीक पाण्यात उतरतो आणि फक्त गव्हाचा कोंडा साली उरतो। हा कोंडा पूर्णपणे रिकामा होईपर्यंत आपल्याला तो चोळायचा आहे। पहिल्यांदा गहू चोळून झाल्यावर आपण आता हा कोंडा दुसऱ्यांदा स्वच्छ पाण्यात चोळून घेणार आहोत। यामुळे गव्हात उरलेला सगळा पांढरा चीक व्यवस्थित बाहेर येतो आणि आपला साठा वाया जात नाही। आम्ही सगळं चीक असा व्यवस्थित काढून घेतलेला आहे। दुसऱ्यांदा चोळून झाल्यावर आता हा कोंडा बऱ्यापैकी रिकामा झालेला आहे। आता आपण हा चोळलेला चीक गाळून घेणार आहोत। यासाठी मी एक स्वच्छ सुती कापड घेतलेला आहे। लक्षात ठेवा, चाळणीने गाळण्यापेक्षा कापडाने गाळल्यामुळे गव्हाचा बारीक कोंडा चिकात जात नाही आणि आपली कुरडई छान पांढरी फटक होते। 2 पायली गहू असल्यामुळे चिकाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे मी इथे मोठा डब्बा घेतलेला आहे। कापड भांड्याला नीट बांधून घेतलेला आहे। हे बघा, कापडावर जो बारीक चोथा उरतोय तो आपल्याला पूर्णपणे वेगळा करायचा आहे। जर हा कोंडा चिकात मिक्स झाला तर कुरडई वाळल्यावर लाल पडते, त्यामुळे हे गाळण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। आमच्या सासूबाई म्हणतात, चीक जितका नितळ असेल तितकी कुरडई तेलात टाकल्यावर फुलासारखी उमलते। चीक गाळताना मध्ये कापड हाताने असं थोडं हलवावं लागतं, जेणेकरून चिकाचा थर कापडाला चिटकून बसणार नाही आणि चीक पटपट खाली पडेल। जास्त जोरात दाबू नका, नाहीतर कापडातून बारीक कण खाली जाऊ शकतात। हलक्या हातानेच काम करायचं आहे। आपण सगळा चीक याच पद्धतीने गाळून घेणार आहोत। बघा, हा एवढा बारीक कचरा जर चिकात गेला असता तर कुरडई खराब झाली असती, म्हणून कापडाने गाळणं गरजेचे आहे। पहा, आपल्या गव्हाचा चीक आता व्यवस्थित गाळून तयार आहे। तुम्ही बघू शकता, हा किती पांढरशुभ्र आणि दाट दिसतोय। आपण इथे सुती कापडाने तर चीक गाळून घेतलेलाच आहे, पण आता मी एका छोट्या चाळणीनेही चीक गाळत आहे। हे बघा, असे 2दा गाळल्यामुळे चीक एकदम स्मूथ आणि एकसारखा होतो, त्यामुळे कुरडया करताना सोऱ्यात अडकत नाही आणि साचा एकदम व्यवस्थित पडतो। जितका आपला चीक स्वच्छ आणि शुद्ध असेल तितक्याच आपल्या कुरडया काचेसारख्या पारदर्शक आणि पांढरशुभ्र दिसणार। आता हा चीक गाळण्याची प्रक्रिया थोडी वेळखाऊ आहे, पण कुरडया पांढरशुभ्र होण्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे। मी इथे व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण प्रोसेस दिसेल, पण तुमचा वेळही वाचेल। तुम्ही बघू शकता, मी सुरुवातीला सुती कापडाने आणि आता पुन्हा बारीक चाळणीने चीक गाळून घेते। असं डबल फिल्टर केल्यामुळे चिकातले सगळे नको असलेले कण निघून जातात।
अजिबात घाई करू नका, कारण जितका हा चीक स्वच्छ आणि पारदर्शक असेल तितक्या तुमच्या कुरडया चकचकीत आणि छान होतील. आपला सगळा चीक गाळून होईपर्यंत आपण थोडी वाट पाहूया. आपला चीक गाळून झालेला आहे. हा चीक आपल्याला रात्रभर असाच झाकून शांत ठेवून द्यायचा आहे. असं रात्रभर ठेवल्यामुळे काय होते तर गव्हाचा जो जड आणि शुद्ध चीक असतो तो खाली भांड्याच्या तळाला जाऊन बसतो आणि जे अतिरिक्त आंबट पाणी असते ते वर तरंगते. हे पहा, दुसऱ्या दिवशी कसं चीक आत सेट झालेला आहे आणि हे आंबट पाणी असं आपण ओतून काढणार आहोत. हे बघा, पाणी काढताना खालचा चीक हलणार नाही याची काळजी घ्यायची. आता हे पाणी काढून झाल्यावर तो खाली शुद्ध आणि दाट चीक उरेल, त्यातून आपण कुरडया तयार करणार आहोत. तर मंडळी, एकट्याने कुरडया करणं शक्य नसतं, म्हणून आज माझ्या मदतीला माझी पूर्ण फॅमिली आहे. इथे माझे सासूबाई आहेत ज्या मला मार्गदर्शन करत आहेत आणि माझी मोठ्या नणंदबाई आणि छोटी जाऊबाई सुद्धा मदतीला आहेत. आता हे बघा, आमच्या ताई चिकावरचं पाणी अगदी हळूवारपणे काढून टाकतायत. हे पाणी काढताना खूप सांभाळून काढावं लागतं, नाहीतर खालचा चीक पण पाण्यासोबत येतो. आमच्या ताईंचा चांगला सराव आहे, त्यामुळे त्या अगदी पटकन आणि व्यवस्थित पाणी काढतायत. ताईने चिकावरचं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता खाली किती गठ्ठ आणि पांढरशुभ्र चीक जमा झाला आहे. हे बघा, हा चीक इतका घट्ट बसला आहे की याचे अक्षरशः तुकडे किंवा वड्या पडतायत. जेव्हा असा घट्ट आणि स्वच्छ चीक मिळतो तेव्हा समजायचं की आपल्या कुरडया एकदम काचेसारख्या पारदर्शक आणि पांढऱ्या होणार. हा चीक आता आपण हाताने किंवा चमच्याने थोडा फोडून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला तो मोजता येईल. इथे आमच्या ताई हाताने चीक फोडून घेत आहेत. हा चीक जेवढा घट्ट असतो तेवढ्याच कुरडया जास्त फुलतात. इथे आता आमच्या रेश्माताईंनी हा चीक सगळा फोडून घेतलेला आहे. ताईंनी चिकाच्या या वड्या छान फोडून घेतल्या आहेत. आता आपल्याला हा चीक मोजून घ्यायचा आहे. हे मोजणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जितका हा चीक असेल साधारण तेवढंच किंवा त्यापेक्षा थोडं कमी पाणी आपल्याला उकळायला ठेवावं लागतं. इथे आपला एक पातेलं फुल चीक भरलेला आहे. आता आपण तेवढंच मापाने पाणीही आपण उकळायला ठेवलेलं आहे. आता या पातेल्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे. पाण्याला आता कडकडीत उकळी आलेली आहे. आता खरी कसरत सुरू होते, ती म्हणजे चीक हटायची. आता पाण्याला कडकडीत उकळी आलेली आहे. आता इथे छोटी जाऊबाई साक्षी एका हाताने चीक ओतत आहे आणि आमच्या रेश्माताई चीक हटत आहेत. हे बघा, आम्ही तिघी चौघी मिळून हे करतोय. चीक अजिबात खाली लागला नाही पाहिजे, त्यात गुठळ्या होता कामा नये. थोडी ताकद लागते, पण जेव्हा असा मिळून चीक हटला जातो तेव्हा तो अगदी एकसारखा आणि मऊ होतो. पहा, चीक हटणं म्हणजे खरंच एक मोठी कसरत आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही तिघी मिळून जोर लावून हा चीक हटतोय. पहा, आता हा पांढरा चीक हळूहळू पारदर्शक व्हायला लागलेला आहे. याचा अर्थ तो व्यवस्थित शिजतोय. थोडा वेळ आपण यावर झाकण ठेवून वाफ काढून घेऊया, म्हणजे आपला चीक खाण्यासाठी आणि कुरडया करण्यासाठी एकदम तयार होईल. एकट्याने करायला गेलं तर हात भरून येतात, पण इथे ताई आणि जाऊबाईची साथ असल्यामुळे काम थोडं सोपं झाले. हा चीक जेवढा जास्त रेटून आणि जोरात हटला जाईल तेवढ्याच आपल्या कुरडया पोकळ आणि खुसखुशीत होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात एकही गुठळी राहता कामा नये. जर गुठळ्या राहिल्या तर त्या सोऱ्यात अडकतात आणि कुरडया नीट पडत नाहीत. आता आपला चीक शिजला आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर एक सोपी ट्रिक आहे. हाताला थोडं पाणी लावायचं आणि चिकाला स्पर्श करून पाहायचा. हे बघा, चीक अजिबात हाताला चिटकत नाहीये, याचा अर्थ तो एकदम परफेक्ट शिजलेला आहे. जर तो हाताला चिटकला तर समजायचं की अजून थोडं वाफ काढणं गरजेचं आहे. पण आपला चीक आता तयार आहे. आपला चीक आता छान शिजलेला आहे. पण कुरडया पाडायला सुरुवात करण्याआधी आपल्याकडे एक जुनी परंपरा आहे. हा बघा, हा थोडासा गरम चीक मी चुलीच्या अग्नीला अर्पण करते. आपल्याकडे म्हणतात ना, कोणत्याही शुभ कामाची सुरुवात देवाचं नाव घेऊनच आणि अग्निदेवतेला नैवेद्य दाखवून करावी. तसंच काहीच हे आहे. त्यामुळे आपल्या कुरडया छान सुफळ संपूर्ण होतात
आणि त्यांना कुणाची नजर लागत नाही असं आपली जुनी माणसं म्हणतात. आता कुरडया पाडायला सुरुवात झालेली आहे. इथे सासूबाई सोऱ्यात गरम गरम चीक भरून देत आहेत. आपल्याला हा चीक गरम गरमच सोऱ्यात भरायचा आहे. इथे आम्ही एक साडी ओली करून यावर बाजूवर हातरली आहे. आपण यावर कुरडया घालणार आहोत. आता आम्ही तिघे, मी, रेश्माताई आणि साक्षी इथे कुरडई पाडत आहोत. पहा किती छान अशी आपली कुरडई तयार होत आहे. पहा किती छान अशा कुरडया आपण इथे करत आहोत. आपली कुरडई अजिबात तुटत नाहीये, याचा अर्थ की आपला चीक एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे. आपल्या ह्या कुरडया 2 पायलीच्या असल्यामुळे आम्हाला इथे जागा कमी पडत आहे. त्यामुळं आमच्या ताई अशा एक एक कुरडई घेऊन जागा तयार करत आहेत. आता आपण सगळ्या कुरडया इथे घालून घेऊया. तर मैत्रिणींनो, आमच्या सगळ्या कुरडया करून तयार आहेत. आता आम्ही ह्या कडक उन्हात वाळायला ठेवलेल्या आहेत. साधारण 2 ते 3 दिवस कडक ऊन दिलं की या कुरडया वर्षभर अगदी छान टिकतात. तुम्ही बघू शकता पांढऱ्या शुभ्र कुरडया उन्हात कशा चमकतात. आता या वाळल्या की मी तुम्हाला दाखवते. 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकता आपल्या कुरडया एकदम कडक वाळलेल्या आहेत. बघा किती काचेसारख्या पारदर्शक आणि पांढऱ्या फटक झाल्या आहेत. कुठेही तुटलेल्या नाही की लाल पडल्या नाहीत. सासूबाई आणि ताईच्या मदतीमुळे यावर्षी कुरडया एकदम परफेक्ट झाल्या आहेत. चला आता मी तुम्हाला एक कुरडई तळून दाखवते. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. हे बघा कुरडई तेलात टाकल्या कशी दुधासारखी पांढरी झाली आहे आणि आकाराने तिप्पट चौपट फुगलेली आहे. एकदम खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही कुरडई तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला आमची ही कुरडई स्पेशल फॅमिली रेसिपी? सासूबाई, ताई आणि छोटी जाऊबाईच्या मदतीने आजचा हा दिवस खूप छान गेला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच घरगुती आणि पारंपरिक रेसिपी घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत धन्यवाद.